बसमध्ये हरवलेले सोन्याचे दागिने शिक्षिकेने केले परत. शिक्षिका मोनाली माने यांचे सर्वत्र कौतुक. माणुसकी अजून जिवंत आहे याचा प्रत्यय देणारी एक हृदयस्पर्श घटना सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे येथे घडली आहे. एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान हरवलेले सोन्याचे दागिने आणि मौल्यवान कागदपत्रे असलेले पाकिट शिवज्योत अकॅडमीच्या शिक्षिका सौ मोनाली माने यांनी पूर्ण सुरक्षितपणे संबंधित कुटुंबाला परत करून प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवलाय. लाडेगाव येथील रहिवासी असलेल्या एक आजी ईश्वरपूर ते चिकुर्डे असा प्रवास एसटी बसने करत होत्या. प्रवासाच्या धावपळीत त्यांचे सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकिट बसमध्येच गहाळ झाले. घरी पोहोचल्यानंतर पाकिट जवळ नसल्याचे लक्षात येताच आजींना मोठा धक्का बसला. कष्टाने जमा केलेले दागिने गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले होते. योगायोगाने त्याच बसमधून शिवज्योत अकॅडमीच्या शिक्षिका मोनाली माने प्रवास करत होत्या. त्यात हे पाकिट त्यांना सापडले. पाकिट उघडले असता त्यात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह आधार कार्ड देखील होते. आधार कार्डवरील पत्त्याचा आधार घेत माने मॅडम यांनी वेळ न घालवता शोध सुरू केला. त्यांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तींशी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून आजीच्या कुटुंबाचा पत्ता मिळवला. मोनाली माने यांनी लाडेगाव येथील महेश काळे यांच्याशी संपर्क साधून पाकिट सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यानंतर चिकुर्डे येथील शिवज्योत अकॅडमीमध्ये हे पाकिट संबंधित कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले. आपले दागिने सुखरूप परत मिळाल्याचे पाहून आजींना गहिवरून आले. त्यांनी मोनाली माने यांचे आभार मानताना सांगितले की हे दागिने म्हणजे आमच्या कष्टाची कमाई होती. ती पुन्हा मिळेल असे वाटले नव्हते, पण मॅडमच्या रूपाने देवच धावून आला. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षिकेने केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून प्रामाणिकपणाचा धडा समाजाला दिला आहे. या घटनेबद्दल चिकुर्डे आणि लाडेगाव परिसरात मोनाली माने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शिवज्योत अकॅडमीच्या वतीनेही त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कष्टावर हे केलेलं आहे म्हणून ते मला सापडलं. मॅने मॅडमनं मला हे आपलं दिलं माझ्या हात. इस्लामपुरासनं येताना चिकुर्डे गाडीत मी बसले होते, तर माझं पाकिट त्यात हरवलं होतं. तर माने मॅडमनं मला घावल्यावर त्यांनी दिलं. नमस्कार. ईश्वरपूर ते चिकुर्डे या एस टीतून आम्ही प्रवास करत होतो आणि आमच्या आईचं पॉकेट हरवलेलं त्या मॅडमना सापडलं. त्या मॅडमने प्रामाणिकपणे आम्हाला दिलं. शिवज्योत अकॅडमी चिकुर्डे येथील आणि मॅडमना पाकिट सापडलं. त्याने ते आम्हाला कागदपत्राच्या आधारे परत दिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. इस्लामपुरासनं येताना चिकुर्डे गाडीत मी बसले होते, तर माझं पाकिट त्यात हरवलं होतं. तर माने मॅडमनं मला घावल्यावर त्यांनी दिलं. असंही कष्टाने मिळवलं आहे. माझ्या मालकाने आजारी असताना ते पैसे मिळवले नाहीत. त्यांच्या कष्टावर हे केलेलं आहे म्हणून ते मला सापडलं. माने मॅडमनं मला हे आपलं दिलं माझ्या हात. प्रामाणिकपणाने हे मला दिले. त्यांचा आभार आहे. अशी माणसं देणारे. मी मोनाली माने शिवज्योत अकॅडमीमध्ये 4 वर्ष झालं मी काम करते या ठिकाणी. आणि आज मी इस्लामपूर ते चिकुर्डे या दरम्यान 2:15च्या दरम्यान मी प्रवास करत असताना ह्या आजी माझ्या शेजारी बसलेल्या होत्या. लाडेगाव या ठिकाणी ह्या आजी उतरल्या. 10-5 मिनिटांनी माझ्या लक्षात आलं की आपल्या शेजारी एक वस्तू काहीतरी पडलेली आहे. म्हणून मी त्यात बघितलं तर त्याच्यातून आधार कार्ड बाहेर आलेलं होतं. त्या आधार कार्डवरती मी पत्ता बघितला तर तो पत्ता लाडेगावचा होता. मग मी आमचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या पालकांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या आजींचं नाव विचारलं, अशी व्यक्ती आपल्या गावामध्ये आहे का म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की हो आहेत म्हणून. मग मी त्यांना सांगितलं की त्यांचं पाकिट मला इथं एस टीमध्ये सापडलेलं आहे. तर त्यांना फक्त निरोप द्या की हे पाकिट सुरक्षित आहे आणि आमच्या अकॅडमीमध्ये आहे आणि ते तुम्ही येऊन घेऊन जावा. आणि म्हणून मग नंतरनं कॉन्टॅक्ट केला. त्यांच्या घरापर्यंत हा निरोप पोहोचल्यानंतर ना आजी आणि त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना त्यांची ती वस्तू मी या ठिकाणी दिलेली आहे. नमस्कार. मी महेश काळे लाडेगाव. त्या आमच्या आजीबाई शेजारी राहतात. काल आता 8 दिवस झालं त्यांच्या नातीचं लग्न वगैरे त्या जरा गडबडीत असल्यामुळं जरा थोडं विचाराच्या ह्याच्यामुळं आज इस्लामपूर चिकुर्डे एस टीने प्रवास करत होत्या. त्या आणि त्यांची मुलगी होती आणि ह्या प्रवासादरम्यान त्यांचं पाकिट हरवलं. पाकिट हरवलं म्हणजे आता त्याच्यामध्ये त्यांचा 1.25 तोळ्याचा एक डाग होता. त्याच्यामुळे ते एस टीतनं उतरल्यापासून स्टँडमध्येच बसले होते. घरी काही जायलाच मागत नाहीत. तर तिथून या चिकुर्ड्याच्या मोनाली मॅडम शिवज्योत अकॅडमीच्या त्या दरम्यान त्या प्रवास करत होत्या. त्यांना ते पाकिट सापडलं होतं. त्यांनी चिकुर्ड्यात गेल्यानंतर लगेच त्या कागदपत्राद्वारे त्यांनी छाननी केली. त्या नावाची व्यक्ती कोण आहे काय आहे चौकशी वगैरे करून तिने निरोप देऊन
ती तुमची वस्तू काय आहे ती प्रामाणिकपणे येऊन घेऊन जावं म्हणून सांगितलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे.